नमस्कार, मी ईशा जगताप. नव हेल्थ टॉक शो मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक हालचाल, प्रत्येक स्पर्श आणि प्रत्येक संवेदना या आपल्या मज्जातंतूमुळे म्हणजेच नर्व्हजमुळे होत असतात. पण जेव्हा या मज्जातंतूमध्येच बिघाड होतो तेव्हा होणारी वेदना ही सामान्य दुखण्यापेक्षा वेगळी असते. मग आपल्या शरीरात जळजळ होते, मुंग्या येतात, विजेचा झटका बसल्यासारख्या वेदना सतत जाणवतात किंवा सतत अस्वस्थता जाणवते. याला कारणीभूत असू शकतं न्यूरोपॅथिक पेन. दुर्दैवानं अनेक जण या वेदनांकडे अगदी साध्या अंगदुखी जशी होते तसं पाहतात किंवा मग थकवा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण योग्य वेळी योग्य निदान आणि उपचार न मिळाल्यास ही समस्या दैनंदिन आयुष्यावर, झोपेवर, आपल्या कामावर आणि आपल्या मानसिक आरोग्यावर सुद्धा दुष्परिणाम करू शकते. आणि म्हणूनच आजच्या या नर्व्ह हेल्थ टॉक शो मध्ये आपण जाणून घेणार आहोत न्यूरोपॅथिक पेन म्हणजे नेमकं काय असतं, त्याची कारणं काय असतात, सुरुवातीची लक्षणं कोणती असतात, शिवाय मधुमेह, मणक्याचे आजार आणि जी आपली बदलती जीवनशैली आहे याचा त्याच्याशी काय संबंध असतो, तसंच त्यावर उपचार काय असतात, त्यामध्ये व्यायाम, आहार आणि प्रतिबंध करणं हे किती महत्त्वाचं असतं याविषयी आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर मुशीर एम सिद्दीकी. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार, मैं डॉक्टर मुशीरुद्दीन सिद्दीकी, कंसल्टेंट ऑर्थोपेडिक सर्जन. मैं प्रैक्टिस करता हूँ मुंबई में, अंधेरी जोगेश्वरी के एरियाज़ में. एंड थैंक यू. आता आपण अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवूया. त्यांनी जसं सांगितलं तसंच डॉक्टर मुशीर एम सिद्दीकी हे प्रख्यात कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. मुंबईच्या अंधेरी आणि जोगेश्वरी भागातील विविध रुग्णालयांमध्ये ते रुग्णसेवा देतात. डॉक्टर, अगदी सुरुवातीला आम्हाला हेच सांगा, म्हणजे मी सांगितलंय आपल्या प्रेक्षकांना की न्यूरोपॅथिक वेदना किंवा पेन म्हणजे नेमकं काय असतं, पण तुम्ही जरा सविस्तरपणे सांगा याची व्याख्या. न्यूरोपॅथिक पेन म्हणजे नसांचा दर्द असतं. ते नसांचं दर्द दोन प्रकारचं असतं. एक प्रकार किंवा नसला सूज वाटलं तर, आणि दुसरा प्रकार जेव्हा नसला सूज वाटून ते दाबलं तर आता हे नस कुठेपर्यंत येत आहे, ते नस आपल्या मेंदूपर्यंत येत आहे आणि हात पायाला जात आहे. तर जेव्हा हे नसांचं दर्द जास्त झालं तर हात पायाला मुंग्यासारखं आणि ठणकासारखं मारणार. आता हाडांचा दर्द त्यापेक्षा कसं आहे की तुम्हाला जेव्हा मुक्का मार लागलं तर तुमचा हाडावर आणि मांसपेशीला सूज होणार आणि ते दर्द वेगळं आहे. आणि जे दर्द नसाबरोबर होतोय त्याला न्यूरोपॅथिक पेन म्हणतंय. अच्छा, बरं, न्यूरोपॅथिक पेन म्हणजे काय हे आपण अगदी सोप्या भाषेत सांगितले डॉक्टर. पण हे न्यूरोपॅथिक पेन होतं कशामुळे, म्हणजे त्यामागे कारण काय असतात? बघा, न्यूरोपॅथिक पेन दोन कारणप्रमाणे होऊ शकतं. पहिलं मणके किंवा माने, हे आपल्याला मानेमध्ये आणि कमरामध्ये स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम झालं किंवा कमरांचा स्पॉन्डायलायसिस झालं त्याप्रमाणे होऊ शकतं. आता दुसरा मेटाबॉलिक कंडिशन म्हणजे काय, डायबिटीजप्रमाणे होऊ शकतं. डायबिटीजमध्ये डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतं. त्याप्रमाणे काय होतं, पायाला सूनसारखं किंवा मुंग्यासारखं वाटतं. डायबिटीजला नर्व डिजनरेट होतं, त्याप्रमाणे होऊ शकतं. अच्छा, म्हणजे ज्यांना मधुमेह होतो त्यांना हे न्यूरोपॅथिक पेन होण्याची शक्यता जास्त असते. पण डॉक्टर, अगदी मधुमेहातच नाही, इतर वेळी सुद्धा जेव्हा न्यूरोपॅथिक पेन होतं तेव्हा सुरुवातीला काही लक्षणं दिसत असतील की अशी कोणती लक्षणं असतात की आता आपल्याला डॉक्टरांकडे जायला असतं? तर सुरुवातीला पेशंटला वाटतं की हाताला सूनसारखं किंवा मुंग्यासारखं असतं आणि ते हाताला झटका मारतं. पण जेव्हा हे प्रॉब्लेम वाढलं आणि हे प्रॉब्लेम जास्त वाढलं आणि नर्व्हचा प्रॉब्लेम आलं किंवा नर्व्स दाबलं तर ते हात पायाला झटकासारखं, करंटसारखं सेन्सेशन देतं. तर हे जेव्हा आलं तर त्याला निग्लेक्ट करायचं नाही. अच्छा डॉक्टर, मगाशी मधुमेहाचा आणि न्यूरोपॅथिक पेनचा नेमका काय संबंध आहे हे आपण थोडक्यात सांगितलं, पण आता सविस्तरपणे सांगा. आणि त्याचबरोबर मणक्याचे जे आजार असतात त्याचा सुद्धा न्यूरोपॅथिक पेनशी काय संबंध आहे हे सुद्धा सांगा. तर आता आपल्याला समजायला पाहिजे की मणके काय आहे. दोन हाडामध्ये जे गॅप असतं त्याच्यामध्ये गादी असतं. जेव्हा गादीला काही प्रॉब्लेम आलं, गॅप कमी झालं आणि ते नसाला टच करतं, तर जेव्हा नसाला टच करतं तेव्हा नस सुचतं. पण जेव्हा नसाला दाबलं त्याप्रमाणे ते न्यूरोपॅथिक पेन येतं आहे आणि त्याला आपण बोलू शकतो की ते स्पॉन्डायलोसिस किंवा स्लिप डिस्क प्रमाणे येऊ शकतं. अच्छा, आणि मधुमेहाबद्दल सांगा डॉक्टर जरा सविस्तर. मधुमेहामध्ये काय, मधुमेहामध्ये आर्थरायटिस सांगू शकतो आम्ही. आर्थरायटिसमध्ये काय, सांधी आणि वात. सांधी म्हणजे जॉईंट, वात म्हणजे सुजन. तर हे जेव्हा आपल्याला मार लागलं, एज रिलेटेड आर्थरायटिस झालं
किंवा काही तर ठणका मार लागलं तर ते सूज आणि दुखणार, पण ते मांसपेशीमध्ये होणार, ते नसामध्ये नाही होणार. अच्छा, आजकाल जर आपण पाहिलं ना डॉक्टर, तर आपली बैठी जीवनशैली ही प्रचंड वाढली आहे, डिजिटलायझेशन झालंय, त्यामुळे आपण लॅपटॉपवर तासन तास बसतो, तासन तास आपण सोशल मीडियावर असतो, ज्याच्यामुळे हालचाल कमी होते. याच्यामुळे सुद्धा न्यूरोपॅथिक पेन होऊ शकतं का? कन्फर्म. याच्यामुळे काय होतं की आजचा हे पिढीमध्ये कम्प्युटर आणि लॅपटॉपचा यूज खूप आहे, तर आपला स्क्रीन टाइम खूप वाढतंय. तर जेव्हा स्क्रीन टाइम आपला वाढतंय तर आपला मान आणि कमर हे वाकतंय. आपण वाकून वाकून काम करतंय. वाकून वाकून जेव्हा आपण काम केलं खूप त्रास, तर आपले नसाला प्रेशर येणार, तर आपण ते काळजी घेत नाही, आपण मध्ये मध्ये ब्रेक घेत नाही, तर त्याप्रमाणे नसाला पहिलं त्रास काय होतं, नसाला टच होतं, नसाला स्वेलिंग येतं. नंतर आपण काही काळजी घेतलं नाही तर त्याला दाब येतं. तर हे पिढीमध्ये कम्प्युटर आणि मोबाईलच्या यूजप्रमाणे आता खूप पेशंट आहे जे यंग एजमध्ये येतं सेम प्रॉब्लेम प्रमाणे. बरं, हे झालं एक कारण. पण जर आपण पाहिलं ना, तर पूर्वीच्या तरुणांमध्ये जेवढा न्यूरोपॅथिक पेनचा त्रास व्हायचा ना, त्याच्यापेक्षा जास्त आत्ताच्या तरुणांमध्ये होतो. जी आपण बैठी जीवनशैली हे कारण सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त यामागे आणखी कोणती कारणे आहेत डॉक्टर? आता बघा, पहिला ज्यांचं वय जास्त होतं ते त्याच्या लाईफमध्ये ते खूप वजनाचं काम करायचं, जास्त खाली बसायचं, खूप वाकायचं, तर ते त्याप्रमाणे हे प्रॉब्लेम होऊ शकतं. पण आता हे अदर देन ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम आपण समजलं तर हे प्रॉब्लेम आपलं मेटाबॉलिक कंडिशनमध्ये असतं. एक असतं डायबिटीजमध्ये, कधी कधी व्हायरल, याला म्हणतं पोस्ट व्हायरल इन्फेक्शन, नागिन असतं, आपण असं मराठीमध्ये सांगतं, नागिन झालं तर नसाला त्रास होतं, तर ते काय होतं, नस कमजोर होऊन जातं, तर त्याप्रमाणे सूनसारखं किंवा मुंग्यासारखं असं सिम्पटम देतं. अच्छा, पण मग हे सगळी लक्षणं आपण मगाशी सांगितली सविस्तरपणे अगदी, त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर ते पुढे जाऊन किती गंभीर होऊ शकतं डॉक्टर? आता ते खूप गंभीर होऊ शकतं. आता गंभीर होण्याप्रमाणे ते त्याचा पण आता 2 क्लास आहे. 2 क्लास म्हणजे काय, एक असं असतं की आपलं जे नसांचा प्रॉब्लेम प्रायमरी आहे, प्रायमरीमध्ये नसाला फक्त दाब आहे, पण ते दाब इतकं दर्द देत नाही, तर ते काही प्रॉब्लेम यायचा नाही आहे. पण जेव्हा हे दाब वाढत गेलं, आपण ट्रीटमेंट दिलं केलं, समजलं, तर लक्षण काय येणार, लक्षण येणार की हात पायाला करंटसारखं वाटणार, मुंग्या साठण्यासारखं, हात पायाला सूनसारखं वाटणार आणि हात बधीर वाटणार, हे असं असतं. अच्छा, पण मग दुर्लक्षच केलं, एखाद्याने ते दुखणं अंगावरच काढलं, तर मग हे दुखणं आयुष्यभराचं होतं का? म्हणजे अंतर्गत भागात नसा पूर्णपणे डॅमेज होऊ शकतात का? मज्जातंतू पूर्णपणे डॅमेज होऊ शकतो का? आता आपण काळजी नाही घेतलं, दुर्लक्षला आपण काही केलं नाही, तर ते नर्व डिजनरेट होतं आणि नसांचा त्रास वाढतं. ते आता हिडन प्रॉब्लेम असं असतं, पेशंट त्याला कंटाळा घेतं की नाही, थोडंपण आहे, नंतर दाखवूया, तर ते डिजनरेट होऊन ते लाईफ लॉंगचा प्रॉब्लेम होऊ शकतं नसाला आणि ते 50च्या नंतर खूप त्रास देऊ शकतं. अच्छा, आता या उलट प्रश्न आहे डॉक्टर, जितक्या लवकर आपण डॉक्टरांकडे जाऊ तितक्या लवकर हे दुखणं बरं होऊ शकतं आणि मुळात हे न्यूरोपॅथिक पेन पूर्णपणे बरं होऊ शकतं का? बघा, आता काय आहे, पेशंट काही आलं आणि ते सांगणार की मला कमरांचा दर्द आहे, तर ऑर्थोपेडिक डॉक्टर काय करणार, ते एक्सरे काढणार, त्याला समजलं की गॅप कमी आहे, त्याप्रमाणे ते गॅपच्या नसांचा प्रॉब्लेम होतोय, तर ते सांगणार की हे काळजी घ्या, पुढे वाकू नका, खाली बसू का, खाली कमी बसा. तर हे सगळं प्रिकॉशन घेतलं, व्यायाम केलं, एक्सरसाइज केलं, थोडं पण औषधे घेतलं, व्यायाममध्ये फिजिओथेरपी घेतलं आणि जीवनमध्ये बदलाव केलं. बदलाव म्हणजे सिंपल बदलाव, की ताट बसायचं, वाकण काम करायचं नाही आणि प्रेशरचं काम नाही करायचं किंवा हेवी वजनाचं काम नाही करायचं. हे केलं तर आपण त्याला थांबू शकतो. अच्छा, बरं डॉक्टर, आपल्या संपूर्ण सुदृढ आरोग्यशैलीत किंवा आपल्या म्हणजे पूर्ण शरीराचं जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाची भूमिका असते ती आहाराची, अन्न पाण्याची, ज्याच्यावर आपण जिवंत असतो. बरं, आहारात असे कोणते पदार्थ असावे ज्याच्यामुळे हे न्यूरोपॅथिक पेन होऊ शकत नाही किंवा ते वाढू शकत नाही, आणि असे कोणते पदार्थ असावे ज्याच्यामुळे न्यूरोपॅथिक पेनचं नुकसान होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत असं? आता बघा, जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम आहे
स्पाईनला. स्पाईन म्हणजे काय, आपले मणके, मान आणि कमर. याच्यामुळे जेव्हा स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आला आणि नर्व कंप्रेशनचा प्रॉब्लेम आला तर ते प्रॉब्लेम तुम्हाला हे लवकर बरं नाही होणार, हे असंच राहणार. पण जेव्हा तुम्हाला आता माहिती आहे की डायबिटीज आहे तुम्हाला आणि तुमचा ब्लड शुगर कंट्रोल नाही आहे आणि शुगर जास्त आहे, तर जास्त शुगरप्रमाणे नर्वला त्रास होतं आणि ते नर्वच्या कमजोरी येतं आणि ते कमजोरी जात नाही. तर आपल्याला शुगरप्रमाणे शुगरला कमी करायचं, तेल मसाला नमक कमी करायचं, मेटाबॉलिक कंडिशनला कंट्रोल करायचं आणि पेशंटला जेव्हा कमरांचा प्रॉब्लेम आहे तर वजनाचं काम कमी करायचं. अच्छा, म्हणजे वजन उचलण्याचं काम. वजन उचलण्याचं काम. जास्त वजन उचललं तर आणखीन त्रास येणार आणि आणखीन नस दाबणार. आणि तसंच आपल्या सुदृढ जीवनशैलीत आहारानंतर कोण जर जास्त महत्वाची भूमिका बजावत असेल तर ती म्हणजे आपल्या शरीराची हालचाल, व्यायाम. डॉक्टर, न्यूरोपॅथिक पेन मध्ये व्यायामाची भूमिका किती महत्वाची असते? कोणते व्यायाम आपण करायला हवे आणि कोणते व्यायाम टाळायला हवे? त्याची जे असं काय आहे ना की न्यूरोपॅथिक पेन आणि व्यायाम हे खूप 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 चांगलं आहे. तर आपण व्यायाम केलं तर चांगला होणार. तर आपलं प्रॉब्लेम जेव्हा छोटं असतं तर आपण हलकं फुलकं एक्सरसाइज करू शकतं. त्याला म्हणतं स्ट्रेचिंग एक्सरसाइज, बेसिक स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकतं आणि योगासन करू शकतं. जेव्हा प्रॉब्लेम जास्त आहे आणि आपल्याला डॉक्टरने सांगितलं आहे की व्यायाम करा, फिजिओथेरपिस्ट कडून जाऊन, तर आपण कोर मसल स्ट्रेंथनिंग हे म्हणतं. ते आपण ऑर्थोपेडिकच्या आणि फिजिओथेरपिस्टच्या ॲडवाईस घेऊन प्रॉपर एक्सरसाइज करायचं. चुकीचा एक्सरसाइज करायचा नाही. जेव्हा तुम्ही चुकीचा एक्सरसाइज केलं तर प्रॉब्लेम आणखीन वाढणार. अच्छा, बरं डॉक्टर, जेव्हा एखादा आजार एखाद्या रुग्णाला जडतो तेव्हा तो त्यातून दोन प्रकारे बरा होत असतो, एक शरीराने आणि एक मनाने. डॉक्टर, न्यूरोपॅथिक पेन वर काय काय उपाय आहेत ते पण आपण सांगितलं, त्याची लक्षणं सांगितली, सविस्तरपणे आपण ही माहिती दिली. पण जोपर्यंत मनाने माणूस ठरवत नसेल तोपर्यंत मला नाही वाटत त्याच्या हे न्यूरोपॅथिक वेदना दूर होत असतील. किती महत्वाची भूमिका असते मानसिक आरोग्याची? आता मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगणार. माझ्याकडे खूप पेशंट येत आहे, त्याला नसांचा प्रॉब्लेम आहे वयाप्रमाणे किंवा काहीतरी स्लिप डिस्क प्रमाणे. तर त्याला आपण औषधं दिलं पण औषधे त्याचा कम्प्लीट केअर नाही आहे. तर काय होतं, पेशंटला भीती वाटतं की हे प्रॉब्लेमसाठी आपण औषधे घेतं पण बरं होत नाही. तर त्याला काय येतं, त्याला त्रास येतं, ते खूप भीती वाटतं, त्याला झोपाचा प्रॉब्लेम होतं, त्याला मनाला असं वाटतं की मी बरं होणार नाही आणि ते जीवनवर आणि मनावर त्याला खूप वाईट वाटतं. त्याप्रमाणे पेशंटच्या मेंटल हेल्थला थोडंफार असं होतं की ते डॅमेज बोलू शकतं की आपण मेंटल हेल्थला प्रॉब्लेम असतं, नुकसान असतं. बरोबर. अच्छा, बरं डॉक्टर, असा कोणता एखादा विशिष्ट वयोगट असतो का की या वयात आपण आलो की मग न्यूरोपॅथिक पेन होण्याची शक्यता वाढते? बघा, आता आपल्याला माहिती आहे की आपला वय जेव्हा 50 किंवा 60च्या नंतर झालं तर आपल्या बॉडीमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस असतं. ते भगवानने आपल्याला सगळ्यांना असं दिलं आहे की वयाप्रमाणे जसं आपलं केस वाईट होतं तसंच हाड, मांसपेशी आणि नसाला पण थोडं डिजनरेशन असतं. तर हे वयाप्रमाणे जे मोठं हे म्हातारण लोक आहे त्याला तर होऊ शकतं. पण आता आम्ही प्रॅक्टिसमध्ये काय बघतं की यंग पेशंट्स आहे 20 आणि 30मध्ये, ते खूप जिम करतं किंवा काही तर पडलं किंवा मार लागलं, काही खूप वजनाचं काम केलं, लॅपटॉप मोबाईलवर बसून 8-8, 9-9 तास काम करतं, तर त्याला पण हे होऊ शकतं. तर पहिलं काय होतं की हे वयप्रमाणे होतं. पण आजचा दिवसमध्ये किंवा आजचा हे पिढीमध्ये यंग पीपलला पण होऊ शकतं, ओल्ड पीपलला पण होऊ शकतं. काळजी घेतलं नाही, कमर आहे, तर काळजी घेतलं नाही तर आपल्याला त्रास होणार. अच्छा, बरं, पण मग असं कोणतं उदाहरण आपण आम्हाला देऊ शकता की एखाद्या तरुण रुग्णावर आपण हे न्यूरोपॅथिक पेनचे उपचार केलेत? हां, आहे. आता मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल, माझा एक पेशंट आहे, ते जिममध्ये वजन उचलण्याचं काम खूप वर्षांना करतंय. पण ते एकदा डेड लिफ्ट केलं आणि 100 पेका वजन उचललं आणि जेव्हा वजन खाली ठेवत होतं तेव्हा त्याला ठणकं मारलं. आता ते खूप दर्द होतं. ते दर्द त्याने निग्लेक्ट केलं. 1 आठवड्यापर्यंत निग्लेक्ट केलं की ते आपोआप बरं होणार. पण ते आपोआप बरं झालं नाही.
तर ती माझ्याकडे आलं, मी एक्सरे बघितलं, त्याची हिस्ट्री घेतलं, तर मला समजलं की हे काहीतरी कमरांचा आणि नसांचा प्रॉब्लेम आहे. तर जेव्हा ते बरं झालं नाही, तर मी MRI केलं. MRI मध्ये त्याला स्लिप डिस्क आलं L5S1 लेवलला, आणि ते खूप इतकं मोठं होतं की ते पूर्ण नसाला दाब येत होतं. तर त्याच्या कमराला आणि एक पायाला पूर्ण करंट सेन्सेशन होतं. तर त्याला मी काय सांगितलं, आता आपण बेड रेस्ट करूया, आपण बेड रेस्ट करूया, जिन कम्प्लिटली बंद करूया, थोडं औषधे घेऊया. आता माझा प्रोटोकॉल कसा आहे की पहिलं रेस्ट येतं, त्याच्यानंतर रिकव्हरी येतं, आणि त्याच्यानंतर रिहॅब येतं. तर आपण पहिला रेस्ट करून कमराला आराम दिलं, नसाला आराम दिलं, तर सूज कमी झालं. त्याच्यानंतर रिकव्हरी म्हणजे काय, रिकव्हरी औषधेप्रमाणे होतं आणि थोडं फार एक्सरसाइजप्रमाणे होतं. पण याच्याप्रमाणे आपण हेवी एक्सरसाइज करत नाही. जेव्हा आपण रिहॅब फेजमध्ये जातं, रिहॅब फेजमध्ये आपण कोअर मसल स्ट्रेंथनिंग, थोडाफार हेवी एक्सरसाइज करू शकतं, पण ते फिजिओथेरपिस्टच्या गायडन्सच्या समोर. समजलं? अच्छा, बरं डॉक्टर, आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? आता आपल्याला माहिती झालं की आपल्याला नर्व प्रॉब्लेम काय आहे आणि नर्व प्रॉब्लेम कशाला होतं. तर मी लोकांना सांगणार की तुम्ही जेव्हा बसतं, तुम्ही घरकाम करतं, ऑफिसमध्ये काम करतं, काहीतरी काम करतं, जास्त वेळ बसायचं नाही. तुमची खुर्ची प्रॉपर होऊ शकतं. अर्गोनॉमिक चेअर घ्या, वाकण्याची पद्धत कमी करा, जमिनावर जेव्हा असेल तेव्हा बसा, वरती सोफा खुर्चीवर बसा. आता याच्या आधी आपल्याला इंडियामध्ये विटॅमिन डी, विटॅमिन B12, कॅल्शियमचा खूप डेफिशियन्सी आहे. तर रेग्युलर चेकअप करा, त्याच्या मेडिसिन घ्या, लाईफस्टाईलमध्ये बदलाव करा. लाईफस्टाईलमध्ये थोडा हालचाल असं वाढण्याची आवश्यकता आहे. आणि आता जेव्हा आपण चालतं, तर मी किती बघतं की ते सगळं चप्पल किंवा क्रॉक्स घालतं. तर आपण चांगलं शूज घेतलं तर ते आपल्याला बॉडीचं वजन चांगलं घेणार आणि हे सगळं प्रॉब्लेम कमी होणार. तर नर्वप्रमाणे एकच आहे की जे पेशंटने काळजी घेतलं त्याच्या कमराला प्रॉब्लेम कमी असणार आणि ते बरं होणार. अगदीच अगदीच डॉक्टर, खूप खूप आभार या सगळ्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आज आपल्याला एक गोष्ट कळली की सतत होणारी शरीरातली जळजळ, मुंग्या येणं, बधिरपणा होणं किंवा विजेचा झटका बसल्यासारखी तीव्र वेदना जाणवणं हे सामान्य नाहीये. असं जर तुम्हाला झालं तर या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्या, कारण ते अगदी उपयुक्त ठरेल तुमच्यासाठी. वेळेवर निदान, योग्य उपचार, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि आजच्या या कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी कायम पाहत रहा झी 24 तास.